रायगडमध्ये ध्वजारोहण मानापानावरनं शिवसेनेमध्ये नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि मंत्री भरत गोगावले आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यताही दुस्सर आहे। 15 ऑगस्टला आदिती तटकरेंच्या हस्तेच ध्वजारोहण होणार असल्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे। काल राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकामध्ये आदिती तटकरे यांचं नाव नमूद करण्यात आलंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आणि सध्या मंत्री भरत गोगावले एकत्र आहेत। सोमेश, सूत्र तुझ्याकडे देते। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत शेठ गोगावले आहेत। भरत शेठ, आज तुम्ही दिल्लीत आहात, कॅबिनेट होते, काय कारण आहे नेमकं? माझं एक दुसरं काम होतं, त्यासाठी मी आलेलो होतो आणि आमचे आमदार महेंद्र दळवी यांचे एक त्यातल्या कंपनीचं काम नड्डा साहेबांकडे होतं, तर त्याकरता आम्ही इकडं आलो होतो। बाकी काय दुसरं काय हे असं नव्हतं, काय वेगळं काय काम आहे ते। पण तिकडे असं ऐकायला मिळतंय की आदितीताईंनाच यावेळी परत झेंडावंदनाची हा मला दिलेलं आहे, कारण ते गिरीश महाजनाने त्यांना पहिल्या सुरुवातीपासून जे काय दिलं होतं ते सध्या दिलेलं आहे। पुढं बघूया काय असेल। पण आम्हाला तेव्हा ऐकायला आलं होतं की तिरंगा फडकवण्याची संधी तुम्हाला मिळणार यावेळी 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला त्या करणार। ठीक आहे, आता जे झालंय ते झालंय। जे काय नेते मंडळी निर्णय घेत आहेत ते आम्हाला मान्य करावे लागतात, त्याच्यामुळे बाकी काय विषय नाही आहे आणि आम्हाला ते मान्य आहे। तुमची तिकडे गैरहजेरी, नाराजी वगैरे अशी चर्चा आहे? गैरहजेरी बिजेरी तसा काही प्रश्न नाही आहे। एक वेगळ्या कामासाठीच आम्ही इकडं आलो होतो, म्हणून बाकी काही नाही। तसं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे की आज आम्ही येऊ शकत नाही आहे। पण पुढचा तिरंगा फडकवणार तुम्ही रायगडावर? बघूया, आपले जे काही नेते मंडळी निर्णय घेतील ते ठरवू आम्ही। पण रायगडची इच्छा काय आहे? रायगडची इच्छा आहे पालकमंत्री भरत शेठ व्हावे, दुसरं काय, पण होईल ते, काळजी नको त्याची। आपल्या सोबत होते भरत शेठ गोगावले, ज्यांनी म्हटलेलं आहे की रायगडाचे पालकमंत्री भरत गोगावले व्हावेत आणि ते लवकरच होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेत पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी